साक्षात्कार झाला देवाच्या बरोबरच. मग असं म्हणतात राम अवतारामध्ये ज्यावेळेला भगवान परमात्मा सीतामैयाचा शोध करण्यासाठी निघाले, सुग्रीव हनुमंतराय हे भेटले महाराज. रामायणामध्ये कथा खूप सुंदर आहे. आणि या सुग्रीवाची पत्नी, जसं रावणानं सीतेला पळवलं होतं, अगदी तसंच या सुग्रीवाची पत्नी वालीनं पळवली होती. मग काय करावं, पूर्ण राज्यही हिसकावून घेतलं होतं, पत्नीही घेऊन गेला होता. रामचंद्र प्रभू आले आणि दुःख ती व्यथा मांडली आणि काही हरकत नाही, आपण त्याचा वध करू. आणि भगवान रामचंद्र प्रभूंनी झाडाच्या आड उभं राहून बाण मारला. कथाभाग तुम्हाला माहिती असेल, न कळत चोरून बाण मारला होता. असं म्हणतात जी व्यक्ती आतताई असते त्याला चोरून जरी आघात, म्हणजे म्हणतात ना गनिमी कावा जरी करून मारलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर गनिमी कावा, तसं जरी मारलं तरी काही वावगं ठरत नाही. प्रभूंनी चोरून बाण मारला, वाली जाग्यावर गतप्राण होणार आहे अशा अवस्थेमध्ये पडला. त्याला कळालं हे रामचंद्र प्रभू सामान्य नाही, साक्षात परब्रह्म आहेत. प्रभूंचा हात आपल्या हातात घेतला. याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं अंगद. जवळ बोलवलं, प्रभू आता मी मरतोय, माझं काही खरं नाही, पण माझा एक मुलगा आहे, याचं नाव अंगद आहे, माझ्याशिवाय कोणाचा सहारा नाही याला, मग याचा स्वीकार तुम्ही करा, याचा सांभाळ तुम्ही करा. आणि मुलालाही सांगितलं प्रभूंच्या आज्ञेपुढे पाऊल नाही टाकायचं. आणि मग ज्या वेळेला महाराज रावणाचा वध झाला, रामराज्य अभिषेक अयोध्येमध्ये आल्यानंतर आता जेवढी वानर सेना बरोबर होती प्रत्येकाला काही ना काही बक्षीस द्यायचं आणि प्रभूंनी त्यांचा निरोप घ्यायचा. आता अंगदाचा निरोप घ्यायची वेळ आली. हा अंगद त्या ठिकाणी आलेला आहे. महाराज ते म्हणे, अंगद सांग मी तुला काय देऊ, काय हवंय तुला, इकडे लक्ष द्या. त्यावेळेला हा अंगद रडायला लागला, प्रभू माझा बी निरोप घ्यायचा का तुम्हाला, कुणाच्या जीवावर पाठवताय, कुठे पाठवताय, आठवत नाही तुम्हाला, माझे बाबा ज्या वेळेला निघून गेले, माझे वडील ज्या वेळेला निघून गेले, त्यावेळेला माझा हात त्यांनी तुमच्या हातात दिलाय, बस आयुष्य आहे तोपर्यंत आता तुमची सेवा करायची, तुमच्यापासून मला दूर पाठवा. मेरे सिर पे रख दो प्रभु जी अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सिर पे रख दो प्रभु जी, मेरे सिर पे रख दो प्रभु जी अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. काय म्हणतायत, मला काही नको, फक्त तुमचा काय पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, तुमची संगत पाहिजे, तुमची साथ पाहिजे. आणि असं मागून घेतलं, भगवान प्रसन्न झाले. मी का सांगते ही कथा माहिती, तुम्ही म्हणाल ताई संत चरित्र चालू आहे मध्येच रामायण